मी नागदुईमध्ये आहे। हे हुगळी नदीच्या काठावर असलेलं एक छोटं शहर आणि एक विधानसभा मतदारसंघ आहे। आता हे अर्थातच एक मिठाईचं दुकान आहे जिथे मी आत्ता आहे, कारण मला तुम्हाला असं काहीतरी दाखवायचं आहे जे या जागेसाठी खूप खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे, आणि ते आहे हे दही। जर मृण्मय तुम्हाला दाखवू शकला तर हे लाल दोई आहे आणि हे नागदुईचं वैशिष्ट्य आहे। हे इथेच बनतं। मला फक्त एक उचलायचं आहे आणि ते तुम्हाला दाखवायचं आहे। हे बंगालमध्ये इतरत्र आणि अर्थातच भारतात इतरत्र मिळणाऱ्या मिठा दह्यापेक्षा खूप वेगळं आहे। तुमचं नाव काय आहे दादा? संग्राम घोष। मला हे सांगा की हे लाल कसं झालंय? हे सगळं दूध आणि साखरेपासून बनतं। दूध आटवून बनवलं जातं। हो, आणि हा कलर येण्यासाठी किती वेळ आटवावं लागतं? 7-8 तास लागतात। सकाळी 4 वाजेपर्यंत चालतं आणि रात्री 11 वाजता उतरवतो। मग हे टेक्स्चर येतं। हो। तर आम्ही काय करण्याचा प्रयत्न करणार आहोत की आम्ही फक्त या शहरात फिरून या निवडणुकीत कोण पुढे आहे आणि या जागेचे मुख्य मुद्दे काय आहेत याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करू। बघा, लक्की भंडार तर एकदम बेकार, एकदम लक्की भंडार एकदम बेकार। उलट माणसांना आणखीन बेकार करून टाकले। फुकटची 2000 टका बघा ना तो फोन। त्यांची जी ही जी म्हणजे मानसिकता की 2000 टका दिले की फोनचं बिल भरता येईल, मुली घरी बसून बसून युट्यूब चालू शकतील, ही गोष्ट ही तर बरोबर नाही। एका नोकरीची, कामाची गरज आहे। हो, ही आहे नोकरी। एक नोकरी बघताय ना आमच्या बेरोजगारांची अवस्था काय आहे। एक नोकरी नाही, एक नोकरी आजपर्यंत मिळाली नाही। आणि इव्हन मी जे काम करत आहे मी पण कॉन्ट्रॅक्च्युअल आहे। बदल गरजेचा आहे आणि बदल झाला तर चांगलं होतं। दुसऱ्या ग्रावावरून तर कोणी येणार नाही ना। तुम्ही सांगा ना, सीपीएम निघून गेले, तृणमूल कालीन आले, तृणमूलचे लोक कुठून आले, दुसऱ्या ग्रावावरून तर कोणी आले नाहीये जी तेच तर। आता तर बीजेपी आली तर बीजेपी म्हणताय की आल्यावर 3000 रुपये करून दे, याने अजून फायदा होईल। मग तर बेरोजगारी तर अजून वाढेल। गोष्ट समजून घ्या। जी जी समजलं का? जी। तुम्हाला वाटतं बदल होतो? जे माणुसकीसाठी येतात, खाणार, नुकणार, चोरी करणार, दिवसा रवळ्या भर दुपारी, यासाठी नाही। मला तर नक्कीच वाटतं की दर 5 वर्षांनी जे मतदान होतं ना त्यात आलटून पालटून येणंच योग्य आहे। म्हणजे सलग 30 वर्ष, सलग 15 वर्ष, पुन्हा हे आणखी 5 वर्षाची आशा करत आहेत। नाही, माझी इच्छा आहे की दर 5 वर्षांनी बदल व्हायला पाहिजे, तर तो समतोल राहील। माझं मत माझ्या मतानुसार। तुम्हाला का वाटतं की हा समतोल महत्त्वाचा आहे? हा समतोल का गरजेचा आहे? हे जे खूप जास्त झाले 5 वर्ष, सुरुवातीला 5 वर्ष चांगले काम करतात, त्यानंतर वाटतं की जणू ही माझी प्रॉपर्टी, माझ्या बापाची संपत्ती आहे, जे मनात येईल ते करणार। तेव्हा जनतेला विसरून जातात। स्वतःची प्रॉपर्टी म्हणजे जमीनदारी टाईप, मला माहित नाही की भाषा काय असेल, त्या टाईपची मानसिकता। पण 5 वर्ष माझ्या मते जे मला वाटतं 5 वर्षानंतर जर बदल झाला तर काय होईल ना। मी जे आज मुठी भरभरून खाते, मार खाते, पोटात भरते, मारते, पोटात भरते, लुटते, 5 वर्षानंतर माझंही हेच होऊ शकतं। ही भीती असली तर मला वाटतं हे एवढं होणार नाही। माझं मत हे पूर्ण दिदींचं राज्य आहे। या दिदीनं जेवढा विकास केलाय त्यांच्या पुढे कोणीही नाही। हे जे भाजप सरकार आहे, मोदी आहेत, ते फक्त हिंदू आणि मुस्लिम या दोघांमध्ये फूट पाडतात। ठीक आहे, यानं तर होणार नाही ना, देश तर पुढे जाणार नाही। हिंदू आणि मुस्लिम, आपला देश जेव्हा इंडिपेंडेंट झाला होता तेव्हा सगळ्यांचंच कॉन्ट्रीब्युशन होतं। हिंदू किंवा मुस्लिम, बौद्ध, जे काही म्हणाल, इथे पूर्णपणे दिदींचंच आहे। मागच्या वेळी जी निवडणूक झाली होती 2021, त्यापेक्षाही जास्त जागा मिळतील यावेळी। तुम्हाला वाटतं जास्त मिळतील? हो, त्यापेक्षा जास्त मिळतील, कारण यावेळी जे असं केलंय ना, माझ्या घरात समजा माझ्या बायकोचंही मत गेलं, ठीक आहे, जे माझ्या बायकोचं मत जाईल, माझे जेवढे नातेवाईक आहेत ते थोडेच भाजपला मत देतील। तो तर भाजपचा जो काही एक चान्स होता, पण असं करून त्यांचं आणखीनच वाईट झालं। ठीक आहे, चांगलं करायला आला होता, जो मत कापेल तो सगळ्या लोकांना राग आला, आणखी जागा कमी होतील। जी तुम्हाला काय लकी भंडारचे पैसे मिळतात का दीदी? मिळतात आहे। यानं काही फायदा होतो असं तुम्हाला वाटतं का? लकी भंडारने अनेक कामं होतात, संसारात अनेक कामांना लागतो। कोणत्या प्रकारची कामं करता येतात तुम्हाला? संसारात काही पतीलाही दिलं जातं, स्वतःसाठी काही फर्निचर, लहान सहान वस्तू विकत घेतल्या जातात, चांगलं चालतं। दिलं तर महिना संपल्यावर आम्हाला मिळाली की कामाला येतं। पण जे पेन्शन देतात ते तर आयांसाठी आहे, आमचाही भंडार वाढवलाय, ते पण जर आणखीन 500 वाढले तर चांगलं होईल। त्यात मुलांसाठी औषधं लागतात, असं आणखी काही। भाजप म्हणते की ते आले तर पैसे वाढवतील, ममता पण हेच म्हणते। तुम्हाला कोणाच्या बोलण्यावर विश्वास आहे? येत येऊन म्हणतात की देतील, पण देत तर नाहीत। दिलं तर सगळं काही चांगलंच होईल, आल्यावर दिलं तर शांती मिळेल। आम्हाला शांती पाहिजे, जेणेकरून आम्ही ठीकठाक चालू शकू। रस्त्यावरनं चालणं नेहमी सगळं ठीकठाक, जेणेकरून आम्ही शांतपणे सगळं काही करू शकू, तेच पाहिजे। नेहमी अशांती, मुलं मुली बाहेर पडल्यावर अडचण होते, ते आमच्या सोबत होऊ नये, ते ठीकठाक आहे, जेणेकरून आम्ही शांततेत फिरू शकू। तुमच्या मते आता जे सरकार आहे त्यात शांतता आहे का? आहे, शांतता दिली आहे, अजून ठीकठाक आहे। जे एवढे लोक बोलतायत, तुम्हाला काय वाटतं एक तरुण व्यक्ती म्हणून तुम्हाला पुढे कोण नेऊ शकतं?
तुम्हाला नोकरी देण्यात कोण मदत करू शकतं? तुमचं भविष्य सुरक्षित करण्यात कोण मदत करू शकतं? माझ्यासाठी मला वाटतं मोदीजी. मोदीजी. ठीक आहे, तुम्ही असं का म्हणता? म्हणजे ते जे बोलतात त्यात तुम्हाला काय चांगलं वाटतं? कारण आता नोकरी नाही ना, नोकरी खूप कमी. एवढं शिक्षण घेऊनही लोकांना नोकरी मिळत नाही. त्यावर एवढ्या परीक्षा देत आहेत, एवढा कट ऑफ असतो की नोकरी मिळत नाही. हा सगळ्यात मोठा धंदा आहे. त्यामुळेच खूप विचार करून मी हे बोलत आहे. असं का? म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की जे ममता करू शकल्या नाहीत ते लोक ते ठीक करतील? हा, तर प्रत्येकाचा स्वतःचा अनुभव आहे आणि मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगत आहे की जर मोदीजी आले तर कदाचित नोकरी मिळणं शक्य आहे, जे अजून होत नाहीये. कारण एवढ्या नोकरीच्या परीक्षा देऊन सुद्धा जे अजून शक्य होत नाहीये. कदाचित मोदीजी आले तर ते होईल. मला वाटतं ममताजी. असं का? मला तिकडे चांगलं वाटतं. कोणतं? ममतावाला. ममतावाला. का? सगळ्याच गोष्टींसाठी चांगला आहे. आमच्या नवद्वीपमध्ये शांती आली आहे, त्यामुळेच मला चांगलं वाटतं. सगळ्याच गोष्टीत सुधारणा झाली आहे. आधी तर आम्ही लहानपणी खूप कष्टातून गेलो होतो. आता तर मुलं रस्त्यावर निघून खूप काम करू शकतात. आणखी खूप काही आहे, त्यामुळे मला चांगलं वाटतं. तुम्हाला लक्ष्मी भांडार मिळतो का? हो. तर त्या पैशाचं तुम्ही काय करता? तुम्ही काय कमावता? काय कमावणार? घरची कामं, व्यवसायाची कामं, मुलामुलींच्या ट्युशनची कामं खूप कामाला येतात. भाजप म्हणत आहे की टीएमसी फक्त पैसे देते, काम देत नाही. बोलणारा तर बोलणारच. आमच्या एरियामध्ये 5 प्रकारची कामं चालू आहेत, तर ती टीएमसीचीच चालू आहेत. त्यांचा मुद्दा पण जोरकस आहे. होऊ शकतं की तेच येतील. तुमच्या मते अशी कोणती गोष्ट आहे जी टीएमसीने बरोबर केली आहे? बघा, टीएमसीने काय केले स्पष्ट गोष्ट आहे. टीएमसी इथे मतामध्ये पुढे आहे. लक्ष्मी भंडार मुख्य मुद्दा, युवा साथी, हे 2 मुख्य मुद्दे आहेत. या दोन्हीमध्ये टीएमसी पुढे आहे. ठीक आहे. आणि भाजप धर्मानुसार पुढे आहे. पूर्ण सामना होईल. एका बाजूला धर्म आणि एका बाजूला मुद्दा. अगदी हेच आहे. तुम्हाला काय वाटतं? भाजप म्हणतो की तो आला तर ममता जेवढं करत आहे त्यापेक्षा जास्त करेल. परिवर्तन व्हायला पाहिजे, हेच तर मी जाणते. एकाच ध्येयाने होईल. जे कोणतेही सरकार बदलले तर काय काय चांगले वाईट यावर विचार करायला लावते, पण बदल झाला नाही तर ते एकाच ध्येयाने चालेल. तर तुमच्या मते काय बदल व्हायला पाहिजे? बदल पाहिजे. बदल पाहिजे का? म्हणजे तुम्हाला काय वाटतं काय व्हायला पाहिजे? कोणीही येऊ दे, भाजपच येऊ दे, काँग्रेसच येऊ दे. तुम्हाला का पाहिजे? का पाहिजे? नोकरी, बेरोजगार मुलींना नोकऱ्या मिळत नाहीये, त्यामुळे बेरोजगार खूप त्रासात आहेत. दुसऱ्या देशात निघून गेले. पश्चिम बंगालमध्ये तर काही उद्योग वाणिज्य काहीच नाही, फक्त लक्ष्मी भंडारवरच चालला आहे. पण पुरुष व्यक्तीचं जे काम तो गरज. नोकरी, उद्योग हे सगळं गरजेचं आहे. मला वाटतं की यावेळी लढत खूप जास्त होईल. आता माझ्या मते लढत जबरदस्त होईल. तर पैसे अकाउंटमध्ये किती देतील ही मोठी गोष्ट नाहीये. सर्वात मोठी गोष्ट आहे सरकारचं चांगलं वातावरण. चांगल्या पायाभूत सुविधा असतील तर आपण सगळे चांगले राहू. इथे नवद्वीपमध्ये मिश्र मतं आहेत. 2 मुद्दे वर्चस्व गाजवताना दिसत आहेत. एक आहे ममतांच्या कल्याणकारी योजना आणि दुसरा ध्रुवीकरणाभोवतीचा हा संपूर्ण वाढ. निकाल 4 मे रोजी आहेत.